नमस्कार, मी स्नेहल. टेस्टी बाईट विथ स्नेहलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे क्रिस्पी कच्ची दाबेली. ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. दाबेली बनवण्यासाठी आपल्याला बटाट्यांना शिजवून घ्यायचे आहेत. पण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊ. शिजवलेल्या बटाट्यांना आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे. दाबेलीचा मसाला बनवण्यासाठी आपण दाबेलीचा मसाला घेतलेला आहे. हळद घ्यायची आहे, लाल मिरची घ्यायची आहे, धने जिरे भाजून पावडर घेतलेली आहे त्याची, आणि मीठ घेतलेले आहे. दाबेलीचा मसाला बनवण्यासाठी आपल्याला धने पावडर टाकायची आहे, थोडीशी लाल मिरची टाकायची आहे, दाबेली मसाला टाकायचा आहे आपल्याला, बटाटे ते टाकायचे आहे. हळद टाकायची आहे आपल्याला थोडीशी, आणि चवीपुरता मीठ टाकायचे आहे. आपल्याला बटाटा मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. दाबेलीतल्या आतलं सारण तयार झालेलं आहे आपलं. आता आपण याला काढून घेऊया. दाबेलीचा मसाला बनवण्यासाठी आपल्याला ते लागणारे साहित्य आहे. डाळिंब घ्यायचे आहे आपल्याला, बारीक शेव घ्यायची आहे, कांदा घ्यायचा आहे बारीक कट करून, कोथिंबीर घ्यायची आहे, तळलेले शेंगदाणे घ्यायचे आहे मिरची आणि मीठ लावून, चिंचेचे पाणी घ्यायचे आहे आपल्याला, आणि पुदिन्याची चटणी घ्यायची आहे. पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची चटणी. दाबेली बनवण्यासाठी आपण पावांना असे कट करून घेतलेले आहे 2 फोल्डमध्ये. आता आपल्याला एक साईडला चिंचेचे पाणी लावायचे आहे. एक साईडला पुदिन्याची चटणी लावायची आहे आपल्याला, पुदिन्याचे पाणी लावायचे आहे, आणि जी भाजी केली होती आपण बटाट्याची, ती टाकणार आहोत. कांदा टाकायचा आहे आपल्याला, कोथिंबीर टाकायची आहे, डाळिंबाचे दाणे टाकायचे आहे, शेंगदाणे टाकायचे आहेत आपल्याला, आणि शेव टाकायची आहे. आणि याला परत आपण फोल्ड करून ठेवणार आहोत. तव्यामध्ये बटर टाकून घेऊया. तर जे मसाला भरलेला पाव आहे तो आपण याच्यावरती ठेवून घेऊया. थोडा वेळ आपण झाकण ठेवून पावांना असं ठेवलं की ते क्रिस्पी बनतात. हे बघा, छान असे क्रिस्पी पाव शेकून झालेले आहेत. आपण आता दुसरी बाजू शेकून घेऊया. बाकीचे पाव पण आपण असे शेकून घेऊया. आपली क्रिस्पी अशी दाबेली तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.